नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 चा बिगुल वाजला असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय। विविध प्रभागांमधून इच्छुक उमेदवार रिंगणात उतरू लागले। प्रभाग क्रमांक 14 क मधून पठाण शबाना ताहेर यांची उमेदवारी विशेष चर्चेत आहे। पठाण शबाना ताहेर या स्वतः माजी नगरसेविका तसेच पूर्व प्रभाग सभापती म्हणून कार्यरत राहिले। त्यांच्या कार्यकाळात प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या आणि विकास कामांवर त्यांनी विशेष भर दिला होता। नागरिकांशी थेट संवाद ठेवून प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची कार्यपद्धती प्रभागातील जनतेचा परिचित आहे। त्यांचे पती राजू पठाण हेही सामाजिक कार्यात सक्रिय असून परिसराच्या विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहे। सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नागरिकांची समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम सातत्याने केले। तसेच शबाना ताहेर यांचे धीर बबलू पठाण हे माजी नगरसेवक असून त्यांच्या कार्यकाळात प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहे। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे नागरिक सांगतात। या कुटुंबाचा सामाजिक आणि राजकीय वारसा आणखी भक्कम करणाऱ्या सासू श्रीमती शरीफा बी रजाक पठाण या 1992 साली माजी नगरसेविका व आरोग्य सभापती होत्या। त्यांच्या कार्यकाळात डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयाची उभारणी करण्यात आली। या रुग्णालयाच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात लाखो रुग्णांना उपचार मिळाले असून हे रुग्णालय आजही परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे महत्त्वाचे केंद्र ठरले। याशिवाय पठाण कुटुंबातर्फे शिक्षण, आरोग्य, सामाजिक मदत आणि गरजूंसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले। या सर्व कार्यामुळे पठाण कुटुंबाला प्रभागात व्यापक जनसमर्थन लाभले असल्याचं चित्र दिसून येते। दरम्यान नाशिक लोकशाही न्यूजने केलेल्या सर्वेनुसार प्रभाग क्रमांक 14 क मध्ये पठाण शबाना ताहेर या आमच्या नगरसेविका आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत असल्याचं समोर आलंय। अनुभवी नेतृत्व, विकास कामांचा ठोस अनुभव आणि कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी यामुळे शबाना ताहेर यांची उमेदवारी प्रभागात मजबूत मानली जात आहे। येत्या काळात या प्रभागातील निवडणूक लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 चा बिगुल वाजले आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये। आपल्या सोबत आहेत पठाण शबाना ताहेर उर्फ राजू पठाण ह्या उमेदवार आहेत आणि यांचे जे देवर होते म्हणजेच बबलू पठाण हे नगरसेवक होते, माजी नगरसेवक होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यात देखील खूप चांगले कार्य केले आहे। त्यांचे जे मिस्टर होते म्हणजेच राजू पठाण यांनी देखील अनेक सामाजिक कार्य केले आहे। पिढ्यानपिढ्यांपासून चाललेला हा वारसा ते जपणार आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता ते काम करणार आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर त्या प्रभागाचा किंवा महिलांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवतील। अस्सलाम वालेकुम, मैं माजी नगर सेविका शबाना पठान वार्ड क्रमांक 14 से खड़े रह रही हूँ। इससे पहले भी हमने बहुत सारी वार्ड की समस्या को हल किया है। इंशाल्लाह आगे भी अगर मैं चुन के आती तो वार्ड के विकास रचना का काम करूंगी। तर आताच आपण ताईंकडनं जाणून घेतलं की या माजी सभापती आणि माजी नगरसेविका देखील होत्या आणि त्यांनी त्यांच्या कार्यात देखील खूप चांगला विकास केला आहे। तर आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आता त्यांचा मुलगा देखील राजकारणात सक्रिय होत आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या वडिलांनी म्हणजेच राजू पठाण यांनी कोरोना काळात कशी मदत केली होती। 1992 मध्ये नगरपालिकाचं इकडे गठन झालं। 1992 मध्ये माझी आजी पठाण शरीफा ताहेर ते इकडून मध्य नाशिकतून जिंकून आले। त्यांनी आरोग्यामध्ये काम केलं, त्यांच्या उद्यानमध्ये काम केलं। डॉक्टर झाकीर हुसेन म्हणून इकडे जे हॉस्पिटल आहे ते माझ्या आजीच्या हाताने स्थापन झालेलं आहे। मग शाळेचे मग तुम्ही घ्या, एज्युकेशन फील्ड मध्ये घ्या, आपला 30 वर्षाचा आपला इकडे या प्रभागात आपला वर्षाचव आहे, तसंच आपला इतिहास आहे। तर या वेळीला पण आपल्याला सहकार्य करून माझ्या आईला तुम्ही विजय करा। प्रभाग क्रमांक 14 क मधून माझी आई ही प्रत्याशी म्हणून उभी आहे। तर मला सर्वांना निवेदन असं आहे का माझ्या आईला वोट करून तिला विजय करा। तर आता आपल्या सोबत शबाना ताईंचे मोठे मुलगा आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, जर ताई निवडून आल्या तर त्यांचं पुढचं विजन काय असेल, म्हणजे त्यांनी कोणतं ध्येय प्राप्त केले। नमस्कार, मी मसूद पठाण, मी या प्रभागातला रहिवासी आहे। आता आम्ही महानगरपालिकेतले 2026च्या इलेक्शन निवडणुका लढवत आहे। जर आम्हाला ही संधी भेटली तर आम्ही प्रभागामध्ये बराच विकासचे कामं करू। आमच्याकडे एक विजन असं आहे का जुना नाशिकला जो पाण्याचा प्रश्न आहे आम्ही तो परमनंट सोडण्यासाठी प्रयत्न करू।
त्याच्या असा नियोजन आम्ही काढलं आहे का इकडं डॉक्टर जाकीर हुसेन हॉस्पिटलच्या शेजारी जो डॉक्टर आंबेडकर उद्यान आहे त्याच्या शेजारी एक पाण्याची टाकी आहे. डॉक्टर अब्दुल गनी त्या पाण्याची टाकीचं नाव आहे. त्याच्या शेजारी आम्ही एक पाणीचं संप उभारू, कारण की इथं जुनं नाशकातले लई प्रश्न आहे, पाणीचे प्रश्न जास्त आहे. तर आम्ही तो प्रयत्न करून तो प्रश्न नक्कीच सोडू. नक्कीच ताईंनी आणि सरांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांचं कार्य ही खूप चांगलं आहे. पिढ्यानपिढ्यांपासून चाललेला हा वारसा ते जतन करत आहेत आणि कोरोना काळात देखील जाकीर हुसेन हॉस्पिटलच्या मार्फत त्यांनी अनेक गोरगरिबांना आणि लाखो सामान्य नागरिकांना मदत देखील केली आहे आणि याच कामाची त्यांची पावती म्हणून मतदार नक्कीच त्यांना निवडून देतील आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.